नमस्कार सर्वांचे रुद्र सरसेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 6 सप्टेंबर शिफ्ट 3 2023 मध्ये जी तलाठी भरती झालेली होती, त्याच्या मराठी या विषयाचे आपण 25 प्रश्न आज बघणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओ बघितले नाहीत त्यांनी चॅनलवर जाऊन आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघायचे आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे. नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अविनाशी, ऑप्शन नंबर 2 जातिवंत, ऑप्शन नंबर 3 क्षणिक, ऑप्शन नंबर 4 दीर्घायुषी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अविनाशी. नाशिवंतीचा काय करायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अविनाशी. म्हणजेच काय नाशिवंत म्हणजे नाश पावणारा, नष्ट होणारा. तर अविनाशी म्हणजेच काय जो की नाश नाही पावत. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे नाशिवंतचा अविनाशी. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2 पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव याबद्दल एक शब्द. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चावडी, ऑप्शन नंबर 2 पडळ, ऑप्शन नंबर 3 तगाई आणि ऑप्शन नंबर 4 मचान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मचान. जे पिकाची राखण करण्यासाठी जे शेतामध्ये मांडव घालतात त्याला मांडवाला म्हणतात मचान. जे बाकीचे जे ऑप्शन आहेत जसं की चावडी कशाला म्हणतात, तर चावडी म्हणजे काय की एखादा जे जमाव जमतो गावामध्ये किंवा एखादी काय म्हणू शकतो सार्वजनिक जागेमध्ये जे लोक बसतात, सार्वजनिक जागा असते गावामध्ये, त्याला चावडी म्हणतात. आणि पडळ म्हणजे काय, तर पडळ म्हणजे एकदम खोलगट जागा असती. खोलगट जागेला आपण पडळ म्हणू शकतो, पडळ म्हणतो. किंवा एखादा खळगा पण म्हणू शकतो आपण, खळगा किंवा खड्डा त्याला पडळ म्हणू शकतो. आणि जी तगाई म्हणजे काय, तगाई जी म्हणजे जे शेतकऱ्यांना दिलेलं जातं कर्ज त्याला तगाई म्हणतात. तगाई म्हणजे एक प्रकारचं कर्ज असतं. तर आपल्याला काय सांगायचं या प्रश्नामध्ये की पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव याच्यासाठी एक शब्द सांगायचा आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 मचान. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पक त्याचा शब्द आहे पक्षी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पर, ऑप्शन नंबर 2 पंख, ऑप्शन नंबर 3 खग, ऑप्शन नंबर 4 पक्ष. तर याचं करेक्ट आन्सर आहे पक्षीलाच आपण खग पण म्हणतो. तर पक्षी या शब्दाचे काही समानार्थी शब्द आहेत. जसं की पाखरू, खग, विहंग, द्विज, अंडज आणि शकुंत. हे पण त्याचे समानार्थी शब्द आहेत पक्षी या शब्दाचे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 पक्षीचा समानार्थी शब्द आहे खग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 अनुराग या शब्दाचा अर्थ कोणता ते सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अनुज, ऑप्शन नंबर 2 भाऊ, ऑप्शन नंबर 3 प्रेम आणि ऑप्शन नंबर 4 विलोभनीय. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अनुराग म्हणजेच काय प्रेम. जसं की अनुरागचे जे बाकीचे पण काही समानार्थी शब्द आहेत. जसं की प्रेम म्हणू शकतो, प्रीती, माया, वात्सल्य, ओढ, आव आव आणि स्नेह. हे अनुराग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 घन आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे रिकामी जागा. त्याचं करेक्ट ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 हायसे वाटले, ऑप्शन नंबर 2 सव्यापसव्य झाल्यासारखे वाटले, ऑप्शन नंबर 3 न भूतो न भविष्यती वाटले, ऑप्शन नंबर 4 सद्गदित झाल्यासारखे वाटले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हायसे वाटले. घन आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे हायसे वाटले. तर हायसे वाटणे म्हणजेच काय, तिथे कुटुंबीय काय झाले एकदाचे खुश झाले ते आणि त्यांना आनंद झाला हे असंही म्हणू शकतो आपण. त्यामुळे याचं किंवा ते कुटुंबीय काय झाले एकदम सुखावले. घन आणि राधाचा शुभविवाह झाल्यामुळे. तर खुश झाले, आनंदी झाले किंवा सुखावले हे त्याचे समानार्थी शब्द म्हणजे हायसे वाटलेला असं म्हणू शकतो आपण.
त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हैसे वाटले. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. खालीलपैकी सामासिक शब्दाची फोड करा. शब्द आहे पुरणपोळी. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 पुरणाची पोळी, ऑप्शन नंबर 2 पोळीतील पुरण, ऑप्शन नंबर 3 पुरण घालून तयार केलेली पोळी, ऑप्शन नंबर 4 पुरण व पोळी. तर या पुरणपोळी या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजेच काय पुरणपोळी. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. ज्या समासात एकत्र येणाऱ्या 2 पदांपैकी पहिले पद प्रधान असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा रिकामी जागा समास होतो. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 2 अव्ययीभाव समास, ऑप्शन नंबर 3 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 4 तत्पुरुष समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अव्ययीभाव समास. तर अव्ययीभाव समासात काय होतं, की जे पहिले पद असतं हे महत्त्वाचं असतं. जसं की इथं उदाहरण दिलेले आहेत, प्रतिदिन, आमरण, बेमतलब आणि रातोरात. तर या उदाहरणामध्ये बघायला गेलं आपण प्रतिदिनमध्ये, तर प्रति हे पहिले पद इथे महत्त्वाचं आहे. आमरणमध्ये आ हा त्याला उपसर्ग लागलेला आहे, संस्कृत उपसर्ग. आणि बेमतलबमध्ये बे हा फारसी उपसर्ग लागलेला आहे. आणि रातोरात म्हणजे काय, तर शब्दाची द्विरक्ती झाली म्हणजे शब्द दोनदा आलेले आहेत. त्यामुळे कसा ओळखायचा अव्ययीभाव समास, तर त्याची व्याख्या अशी सांगितली जाते, की ज्या समासात पहिले पद महत्त्वाचे असते आणि पहिल्या पदाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा होतो आणि जे पहिले जे पद आहे, तर त्या पदाला बे, दर, बेश, बेशक, गैर, बिन फारसी उपसर्ग लागलेले असतात किंवा त्या शब्दाची द्विरक्ती होऊन झालेले शब्द जसं की वारंवार आहे, पानोपानी आहे, दारोदार आहे, तर रातोरात आहे किंवा या, अथा, या, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग पण त्याला लागलेले असतात. त्यामुळे त्याला आपण म्हणतो की अव्ययीभाव समास आहे. त्यामुळे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 नकारार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2 संयुक्त वाक्य, ऑप्शन नंबर 3 विशेषण वाक्य आणि ऑप्शन नंबर 4 केवल वाक्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 केवल वाक्य. तर केवल वाक्यामध्ये काय होतो, केवल वाक्य कसं ओळखायचं, की जो एकच शब्द असतो त्या शब्दामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. जसं की या जर वाक्यात बघितलं आपण, वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली. तर दिसली हे जे हा जो शब्द आहे दिसली, यामुळे काय होतं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. जर हे अर्थ पूर्ण होतो. हे जर शब्द काढला, जसं की दिसली शब्द जर काढला वाक्यातून, तर वेदांतला जांभळाची खूप झाडे. त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? तर नाही होत. त्यामुळे त्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि वाक्य पूर्ण होतं. त्यामुळे अशा वाक्यामध्ये आपण केवल वाक्य याला म्हणू शकतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 केवल वाक्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 गाफील, ऑप्शन नंबर 2 प्रतिष्ठापित, ऑप्शन नंबर 3 पारतंत्र्य, ऑप्शन नंबर 4 पराधीन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 प्रतिष्ठापित. तर स्वयंभू या शब्दाचा काय करायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिष्ठापित. म्हणजेच काय, पराधीन किंवा परावलंबी आपण असं म्हणू शकतो त्याचे विरुद्धार्थी शब्द. त्यामुळे याचे करेक्ट आन्सर आहे याचे समानार्थी शब्द. तर हे स्वयंभूचे समानार्थी शब्द आहेत. स्वयंभू या शब्दाचे स्वयंभूचे समानार्थी पराधीन किंवा परावलंबी म्हणू शकतो त्याला आणि त्याचा विरुद्धार्थी आपल्याला ओळखायचा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. खाली दिलेल्या अर्थापैकी देवाज्ञा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 देव पावणे, ऑप्शन नंबर 2 अवतार घेणे, ऑप्शन नंबर 3 मृत्यू पावणे आणि ऑप्शन नंबर 4 साक्षात्कार होणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 मृत्यू पावणे. तर हा
जनरली कॉमनली यूज होणारा शब्द आहे, की एखाद्याची देवाज्ञा होणे म्हणजे काय? तो व्यक्ती स्वर्गवास होणे म्हणू शकतो आपण. स्वर्गवास होणे म्हणजेच काय? तो व्यक्ती मृत्यू पावणे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 मृत्यू पावणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वार्ताहर, ऑप्शन नंबर 2 वार्ताहर, ऑप्शन नंबर 3 वार्ताहर आणि ऑप्शन नंबर 4 वर्तहर. तर ऑप्शनमधूनच आपल्याला कळून जाईल याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 वार्ताहर. वार्ताहर म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ होतो की जो बातमी देणारा माणूस, बातमी देणारा जो पेपरमध्ये बातमी देतो, त्याला आपण वार्ताहर म्हणू शकतो. पत्रकार म्हणजेच एक प्रकारचे आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 वार्ताहर. त्यानंतर अ, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. छावा या कादंबरीचे लेखक कोण? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 बासी मर्ढेकर, ऑप्शन नंबर 2 केशव मेश्राम, ऑप्शन नंबर 3 वि. स. खांडेकर आणि ऑप्शन नंबर 4 शिवाजी सावंत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 शिवाजी सावंत हे छावा या कादंबरीचे लेखक आहेत. जसं की शिवाजी सावंत यांचे दुसरी काही जे साहित्य आहे ते पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं की शिवाजी सावंत यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत, कादंबऱ्या आहेत. "आसी म्हणे असे नमुने" हे व्यक्तिचित्रेपर एक पुस्तक आहे. कवडसे ललित निबंध आहे. कांचनकन ललित निबंध आहे. छावा कादंबरी आहे. पुरुषोत्तमनामा आहे. मृत्युंजय कर्णाच्या जीवनावरील एक कादंबरी आहे. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. मोरावळा हे एक बुक आहे. युगंधर पण एक अत्यंत महत्त्वाची कादंबरी आहे आणि सेल साज हे ललित निबंध आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे छावा या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 देव दानव, ऑप्शन नंबर 2 सबल दुर्बल, ऑप्शन नंबर 3 घर सदन आणि ऑप्शन नंबर 4 खेद हर्ष. तर चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे विरुद्धार्थी शब्दाबाबत. जसं की ऑप्शन नंबर 1 मध्ये देव आणि दानव हे दोन एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. सबल आणि दुर्बल हे पण एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि खेद आणि हर्ष हे पण एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पण ऑप्शन नंबर 3 मध्ये घर म्हणजेच काय? आपण सदन म्हणू शकतो, म्हणजे हे समानार्थी शब्द आहे. जसं की आलय पण म्हणू शकतो आपण याला, घरला. त्यामुळे चुकीची जोडी शोधायची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो, अशा प्रयोगाला रिकामी जागा प्रयोग म्हणतात. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 प्राचीन कर्मणी, ऑप्शन नंबर 2 शक्य कर्मणी, ऑप्शन नंबर 3 समापन कर्मणी, ऑप्शन नंबर 4 नवीन कर्मणी. तर ही प्रयोगाची व्याख्या इथे दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला कोणत्या प्रयोगाला काय म्हणतात हे ओळखायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 समापन कर्मणी. तर खाली दिले आहे आपल्याला की कसं ओळखायचे आणि त्याची व्याख्या काय आहे. तर समापन कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं, की कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते किंवा क्रियापद शक्यतो ऊन, होऊन, झाला, झाली, झाले हे अशी क्रियापदे असतात. त्याला आपण समापन कर्मणी म्हणतो. म्हणजेच काय, की क्रिया समाप्त झाली असं सूचित होतं. समाप्तीचा अर्थ सूचित होतो म्हणजेच काय, क्रिया पूर्ण झाल्याचं सूचित होतं. त्यामुळे समापन कर्मणी आपण याला म्हणतो. आणि प्राचीन कर्मणी कोणाला म्हणतो आपण? जो धातू आहे सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे, देईजे जे अशी उदाहरणे येतात त्याला प्राचीन किंवा पुराण कर्मणी आपण म्हणतो. त्यानंतर शक्य कर्मणी कसं ओळखायचं, की जे कृतीची शक्यता सुचवली जाते आणि त्या वाक्यामध्ये कंपल्सरी कर्म असायलाच पाहिजे. त्या वाक्यालाच आपण शक्य कर्मणी म्हणतो. आणि नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, की ज्या वाक्यामध्ये कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेप्रमाणे त्या वाक्याची रचना असते. कडून हा शब्द लागलेला असतो, शब्दयोगी अव्यय असतो.
त्या वाक्याला आपण नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो. तर परत एकदा सांगतो, की समापन कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं, की कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते किंवा क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो आणि क्रियापद कसं असतं, शक्यतो होऊन, होऊन, झाला, झाली, झाले असं क्रियापद असतं. त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणतो आणि प्राचीन किंवा पुराण कर्मणीला ज्या वाक्यामध्ये सकर्मक धातूला म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म असायलाच पाहिजे. सकर्मक वाक्य पाहिजे ते. हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजे, दीजे अशी जी उदाहरणे असतात त्याला प्राचीन किंवा पुराण कर्मणी म्हणतात. आणि शक्य कर्मणीमध्ये कृतीची शक्यता सुचवली जाते आणि त्या वाक्यामध्ये कंपल्सरी कर्म असायलाच पाहिजे. त्या वाक्याला आपण शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हणतो. आणि नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग जो असतो त्याला कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेप्रमाणे शब्दरचना असती वाक्याची, त्याला आपण नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतो. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा. अग्निपंख हे यांचे आत्मचरित्र आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे हा. सर्वांना माहीतच असायला पाहिजे. तर त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नासी फडके, ऑप्शन नंबर 2 डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, ऑप्शन नंबर 3 विदा सावरकर आणि ऑप्शन नंबर 4 गोरा खैरनार. त्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं अग्निपंख म्हणजेच काय फायर ऑफ विंग्स इंग्लिशमधून म्हणतो. विंग्स ऑफ फायर विंग्स ऑफ फायर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. बालकडू पाजणे म्हणजे काय? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बाळास दूध पाजणे, ऑप्शन नंबर 2 बाळास औषध पाजणे, ऑप्शन नंबर 3 बालमनावर संस्कार करणे आणि ऑप्शन नंबर 4 बाळास शिकविणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बालमनावर संस्कार करणे. म्हणजेच काय की जेव्हा मूल लहान असतं एकदम खेळत्या वयाचं असतं, तेव्हा त्याचे आई-वडील किंवा त्यांचे शिक्षक-शिक्षिका त्या मुलाला शिकवतात. म्हणजेच काय बाळकडू पाजतात. म्हणजेच काय त्याच्यावर संस्कार करतात. तर याचा करेक्ट आन्सर आहे बालमनावर संस्कार करणे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराला अर्थ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हाव सुटणे, ऑप्शन नंबर 2 मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे, ऑप्शन नंबर 3 कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे, ऑप्शन नंबर 4 थुंकून देणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे तोंडात तीळ न भिजणे म्हणजेच काय कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. म्हणजे जी गुपित गोष्ट आहे, गुपित गोष्ट काय करणे उघड करणे किंवा त्याला म्हणू शकतो आपण उजागर करणे म्हणजे सर्वांना सांगणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नकारार्थी, ऑप्शन नंबर 2 विद्यार्थी, ऑप्शन नंबर 3 संकेतार्थी, ऑप्शन नंबर 4 आज्ञार्थी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. तर असे वाक्य कसे ओळखायचे? तर विद्यार्थी वाक्यामध्ये काय होतं, की ज्या वाक्यात कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते, त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो. जसं की या वाक्यामध्ये काय सांगितले, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. ही काय आहे? ही इच्छा व्यक्त केली जाते इथं. इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हे वाक्य विद्यार्थी या प्रकारामध्ये येतं. आणि जसं की आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतो आपण? ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती किंवा उपदेश केलेला असतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर, तर सारखे संकेत असतात किंवा एखादी अट पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते, त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 विद्यार्थी वाक्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा. पाणउतारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पाणी उतारावर वाहणे, ऑप्शन नंबर 2 पायरीवरून उतरून जाणे, ऑप्शन नंबर 3 पाय उतार होणे, ऑप्शन नंबर 4 अपमान करणे. तर एखाद्याचा पाणउतारा करणे म्हणजे काय? एखाद्याचा अपमान करणे, एखाद्या व्यक्तीला अपमानित करणे, अपमानित करणे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अपमान करणे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय ओळखा. मिनलला थंडी वाजते. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अकर्मक कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 सकर्मक कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 4 बाह्य प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अकर्मक कर्तरी प्रयोग. तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलते किंवा कर्ता प्रथमेच असतो, म्हणजेच काय, कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्माला प्रत्यय असतात. एकतर कर्म असू शकतो किंवा कर्म नसू शकतो. अकर्मक म्हणजे काय? कर्मास विदाऊट कर्म म्हणजे कर्माशिवाय. विदाऊट कर्म म्हणजेच कर्माशिवाय. त्या वाक्याला आपण अकर्मक वाक्य म्हणतो. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतात. जसं की आता कर्ता कसा ओळखायचा वाक्यात? जे क्रियापद आहे त्याला नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून काय, कोण हे प्रश्न विचारायचं तर आपल्याला वाक्याचा कर्ता मिळतो. तर क्रियापद आहे वाक्यात वाजते हे क्रियापद आहे. तर वाजणारं काय? वाजणारी काय? क्रियापद. वाजणारी काय इथं? थंडी. थंडी वाजणारी आहे म्हणून हा वाक्याचा कर्ता झाला. आणि वाजलेली काय? थंडी. तर वाक्यामध्ये कुठेही आपल्याला कर्मच दिसत नाहीये. त्यामुळे हे वाक्य अकर्मक वाक्य झालं आणि कर्त्याला प्रत्यय नसल्यामुळे, कर्ता प्रथमेच असल्यामुळे हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आपण इथं म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. सावळा गोंधळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नीटनेटका, नीटनेटकेपणा, ऑप्शन नंबर 2 अव्यवस्थितपणाचा कारभार, ऑप्शन नंबर 3 लांबणीवर पडलेले काम, ऑप्शन नंबर 4 कंटाळवाणे कथन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अव्यवस्थितपणाचा कारभार. सावळा गोंधळ म्हणजेच काय? एकदम अव्यवस्था, अव्यवस्था आपण म्हणू शकतो. आणि त्याला अव्यवस्थितपणाचा कारभार म्हणजे की जिथे एकदम गोंधळ असतो, म्हणजे कोणाचा कोणाला ताळमेळ नसतो, असा आपण सावळा गोंधळ म्हणू शकतो. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. दाती तृण धरणे म्हणजे काय? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पाठिंबा देणे, ऑप्शन नंबर 2 विश्वासघात करणे, ऑप्शन नंबर 3 सावध असणे आणि ऑप्शन नंबर 4 शरण येणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे दाती तृण धरणे म्हणजे काय? शरण येणे. शरणागती, शरणागती पत्कारणे, पत्कारणे असंही आपण म्हणू शकतो. शरणागती पत्कारणे किंवा शरण येणे त्यालाच दाती तृण धरणे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा. सुरुवात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 प्रारंभ, ऑप्शन नंबर 2 अंत, ऑप्शन नंबर 3 श्री गणेशा आणि ऑप्शन नंबर 4 आरंभ. तर समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा इथं. तर सुरुवात म्हणजेच काय? स्टार्ट, स्टार्ट म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये. म्हणजेच काय? प्रारंभ पण त्याचा समानार्थी शब्द आहे. श्री गणेशा पण त्याचा समानार्थी शब्द आहे आणि आरंभ पण त्याचा समानार्थी शब्द आहे. तर समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे अंत. अंत म्हणजेच काय? समाप्ती म्हणू शकतो आपण. तर सुरुवातचा विरुद्धार्थी शब्द आहे अंत किंवा समाप्त. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते. हा वाक्यप्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विद्यार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2 स्वार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 3 आज्ञार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 4 संकेतार्थी वाक्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 संकेतार्थी वाक्य. तर संकेतार्थी वाक्यामध्ये काय होतं? वाक्यात जर किंवा तर सारखे संकेत असतात, ज्यात एक अट पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते. जसं की यामध्ये दिलेलं आहे. तर वाक्यामध्ये काय आलेलं आहे? जर तर आलेलं आहे. म्हणजेच काय की साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते, तर शिक्षक सहभागी झाले असते. तर पहिली जी ही अट आहे म्हणजे काय? त्यांना जर निमंत्रण आले असते तरच ते
सहभागी झाले असते. म्हणजे एक अट पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते. ही जी अट पूर्ण झाली असती त्यांची, म्हणजे जर त्यांना निमंत्रण आले असते, तरच ते सहभागी झाले असते. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 संकेतार्थी वाक्य. पण विद्यार्थी वाक्य कशाला म्हणतात? तर विद्यार्थी वाक्यामध्ये काय होतं, की वाक्यात कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा. तर मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं आहे, की तिथं इच्छा व्यक्त केली होती. त्या वाक्याला आपण म्हणतो विद्यार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्यामध्ये, त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आणि स्वार्थी वाक्य म्हणजे काय? त्या वाक्यात केवळ काळाचा बोध होतो आणि क्रियापदावरून क्रिया कोणत्या काळात घडली, म्हणजे पूर्ण जे आपण काळ आहेत, त्या पूर्ण काळापैकी कुठल्याही काळात एखादी पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ, भूतकाळ अशा काळामध्ये क्रिया घडली याचा बोध होतो. त्या वाक्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 संकेतार्थी वाक्य. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. शंकर पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 नातीगोती, ऑप्शन नंबर 2 खोगीर भरती, ऑप्शन नंबर 3 द्राक्षांचे घोस आणि ऑप्शन नंबर 4 वळीव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वळीव. शंकर पाटील यांनी वळीव हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर वळीवसोबतच त्यांनी दुसरे काही पुस्तके लिहिली आहेत. जसं की आभाळ, धिंड, फक्कड गोष्टी, इल्लम, बंधारा, कथा अकलेच्या कांद्याची, तारफुला, भेटीगाठी, पाऊलवाटा, जुगलबंदी आणि शापित वस्तू. हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची पुस्तके आहेत शंकर पाटील यांची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि तुमच्या जे मित्र-मैत्रिणी आहेत, जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.